नांदेडच्या रामतीर्थ मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन कुऱ्हाडीने फोडलं। ईव्हीएम मशीन फोडणाऱ्या तरुणाला पोलिसांनी तात्काळ घेतलं ताब्यात। ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियमच्या खोलीमध्ये भंगार जमा ईव्हीएम आणि बंद लिफाफे, मतदान ओळखपत्र सापडल्याचा शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांचा आरोप। तर वापरात नसलेलं ईव्हीएम मशीन सापडलं असल्याचा ठाणे जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण। कल्याण लोकसभेच्या उमेदवार वैशाली दरेकरांना उद्धव ठाकरेंनी एबी फॉर्म दिला। 30 तारखेला वैशाली दरेकर उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती। नाशिक लोकसभेसाठी शांतिगिरी महाराज यांनी घेतला उमेदवारी अर्ज। शांतिगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष निवडणूक लढवणार। पालघर लोकसभेत बहुजन विकास आघाडीकडून आमदार राजेश पाटील रिंगणात। राजेश पाटलांकडून उमेदवारी अर्ज दाखल। रक्षा खडसेंच्या उमेदवारीवर अपक्ष उमेदवार संजय कांडेलकर यांचा आक्षेप। गौण खनिज प्रकरणातील दंडाच्या रकमेचा अर्जात उल्लेख नसल्यामुळे घेतला आक्षेप। अहमदनगर दक्षिण लोकसभेच्या निवडणुकीत 2 निलेश लंके। अपक्ष उमेदवार निलेश साहेबराव लंकेंकडून अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अर्ज दाखल। सुजय विखेंनीच डमी उमेदवार दिल्याचा मवियातील पदाधिकाऱ्यांचा आरोप। उद्या कोल्हापुरातील तपोवन मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रचार सभा। मुख्यमंत्री शिंदेंकडून सभास्थळाची पाहणी। महायुती उमेदवार संजय मंडिकांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन। काँग्रेस नेते नसीम खान यांचा स्टार प्रचारक पदाचा राजीनामा। 48 मतदारसंघांपैकी कोणत्याही मतदारसंघात मुस्लिम उमेदवार न दिल्यामुळे नसीम खान नाराज। अर्चना पाटलांना सायबर विभागाची क्लीन चिट। ओमराजेंनी तक्रारीसोबत सादर केलेला व्हिडिओ खोटा असल्याचा तांत्रिक तपासणीमध्ये आलं समोर। ओमराजेंची अर्चना पाटलांवर पैसे देऊन गर्दी जमवल्याची होता आरोप। हेमंत गोडसे यांचे पुत्र आणि सुनबाईंनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट। हेमंत गोडसेंना उमेदवारी द्यावी, भक्ती गोडसे यांची शिंदेंना विनंती। नाशिक लोकसभेसाठी गोडसे इच्छुक। जे नेत्यांच्याच पसंतीचे नाहीत तर जनतेच्या पसंतीचे कसे होणार असं म्हणत आढळराव पाटील डमी उमेदवार असल्याची कोल्हेंची टीका। तर आधी ठाकरेंसोबत गद्दारी, मग लोकसभेसाठी शिंदेंकडून अजित पवारांच्या गटात कोल्हेंचा आढळराव पाटलांवर निशाणा। डमी उमेदवारावरून अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटलांमध्ये जुंपली। मी डमी नाही तर डॅडी उमेदवार, कोल्हेंच्या टीकेला आढळरावांचं प्रत्युत्तर। सांगलीतील प्रचारादरम्यान मवियाचे उमेदवार चंद्रहार पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटलांची भेट। दोन्ही उमेदवारांकडून शहरातील बापटमाळा परिसरात मतदारांशी संवाद। काँग्रेसचे अपक्ष बंडखोर उमेदवार विशाल पाटलांचा प्रचार केल्यानं जत तालुका भाजपा अध्यक्षाची हकालपट्टी। पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा ठपका ठेवत तालुका अध्यक्ष प्रमोद सावंत यांच्यावर निलंबनाची कारवाई। हनुमान चालीसा प्रकरणी राणा दाम्पत्याला कोर्टात हजर राहण्याचे आदेश। 9 मे रोजी राणांना हजर राहण्याचे मुंबई सत्र न्यायालयाचे आदेश। सुधीर मुनगंटीवारांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भात केलेल्या वक्तव्याबाबत कोणतीही तक्रार आलेली नाही। महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांची माहिती। रोहित पाटलांच्या फेसबुक पेजवरून आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल। निवडणुकीच्या काळात विरोधी पक्षातील लोकांचं खातं हॅक होत असल्याचा रोहित पाटलांचा आरोप। सोलापुरातल्या अभिजित पाटलांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे 3 गोडाऊन सील। कारखान्यावर 435 कोटींचं कर्ज। दी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेची कारवाई।